बाकीच्या मुलांकडे बघायचंय किंवा माझ्याकडे बघा, व्यवस्थित मांडी घालून बसायचं, ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा ताठ असेल, डोळे अलगद मिटलेले असतील, आपले दोन्ही हात मांडीवर, हाताचे तळवे आकाशाकडे येतील असे दोन्ही तळवे एकमेकांवर ठेवून मांडीवर घ्यायचे, ताठ बसायचं आहे, अजिबात आवाज नकोय, अतिशय शांततेत आपल्याला आनापान करायचं आहे, डोळे आपले अलगद मिटलेले आहेत, हळूहळू आपलं मन एकाग्र करायचं आहे, आपलं मन भटकणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। मन एकाग्र झाल्यानंतर हळूहळू आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आणायचं आहे। आपण श्वास घेत आहोत, आपल्या शरीरातनं श्वास बाहेर जात आहे, ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे। या दृष्टीने आपलं संपूर्ण लक्ष फक्त आपल्या श्वासावर असेल, मन कुठे भटकणार नाही। श्वास येत आहे तर येऊ द्या, श्वास जात आहे तर जाऊ द्या। श्वास आपल्या शरीरात जात असताना ज्या ठिकाणी नाकाच्या दरवाजातून तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेस आपल्याला आपला श्वास शरीरात जातोय याची जाणीव आपल्याला होत आहे। शरीरातून श्वास बाहेर जाताना तो नाकाच्या दरवाजातनं बाहेर जाताना सुद्धा आपल्याला त्याची जाणीव होत आहे। आणि म्हणून आपलं संपूर्ण लक्ष एखाद्या द्वारपालासारखं आपल्या प्रत्येक श्वासावर आहे, ही आपण काळजी घ्यायची आहे। आपल्या परवानगीशिवाय एकही श्वास शरीरात जाता कामा नये किंवा शरीराच्या बाहेर जाता कामा नये। प्रत्येक श्वासावर आपलं लक्ष आहे, प्रत्येक श्वास आपल्या परवानगीशिवाय जात नाहीये आणि त्याच्यासाठी आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आहे। मन एकाग्र आहे, आपलं मन कुठेही भटकत नाही। जर मन भटकत असेल तर पुन्हा आपण आपलं मन एकाग्र करा, आपलं मन श्वासावर आणा, आपलं लक्ष श्वासावर आणा, श्वासावर लक्ष केंद्रित करा। लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या। प्रत्येक श्वास शरीरात जाताना आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आहे। जर या पद्धतीने आपण प्रत्येक श्वासावर जेव्हा लक्ष ठेवतोय तेव्हा आपली आनापान क्रिया योग्य पद्धतीने घडत आहे। आता सर्वांनी आपण आनापान क्रियेचा मंत्र उच्चार आपल्याला सामूहिकरित्या करायचा आहे। माझ्याबरोबर सर्वांनी आनापान क्रियेचा मंत्र म्हणूया। मेरा मंगल मेरा मंगल
मंगल मेरा मंगल होए रे, तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होए रे, तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होए रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होए रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होए रे, जन का मंगल जन का मंगल जन का मंगल होए रे, जन का मंगल जन का मंगल जन का मंगल होए रे, मेरा मंगल मेरा मंगल मेरा मंगल होए रे। आता दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आहे. हाताच्या तळव्यांमध्ये उष्णता निर्माण होईल तोपर्यंत हात घासून, उष्णता निर्माण झाल्यानंतर हाताचे तळवे आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. चेहऱ्यावर ठेवल्यानंतर हळूहळू हाताचे तळवे चेहऱ्यावरून खाली घ्यायचे. हाताचे बोट डोळ्यावर आल्यानंतर बोटांची जाळी तयार करा. त्या जाळीतनं हळूहळू डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न करा. हळूहळू चेहऱ्यावरचे हात खाली घ्या आणि रिलॅक्स बसा.